जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस साठा मुबलक प्रमाणात असून त्याचे प्रशासनामार्फत काटेकोर संनियंत्रण केले जात आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे वरिष्ठ पातळीवरून नित्य आढावा घेत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपल्याला आवश्यक तेवढीच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी केले. कुणाच्या मनात जर भीती असेल तर त्यांनी मनातून काढून टाकावी. जिल्ह्यात कुठलीही पॅनिक स्थिती नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी सांगितले. ऑलरेडी सांगितलं जसं एक हप्त्या पहिले सिलेंडर आणि यासाठी होत होतं, आता ते स्टॅबिलाइज झालेलं आहे. तुम्ही बघा आता तेवढा गर्दी कोणीच नाही आहे. तर त्यामुळे माझी विनंती आहे नागपूरकरांना की सिमिलरली ज्या प्रकारे सिलेंडरला तुम्ही पॅनिक होत होते, आता पॅनिक अननेसेसरी पॅनिक, आपण त्याला पॅनिक बाईंग म्हणतो. पॅनिक बाईंग करायची कसलीच गरज नाही आहे. काल आपण बघितलं असेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सगळे अधिकाऱ्यांनी त्याची प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडूनही सीएम सरांनी पालकमंत्री सगळ्यांनी सांगितलं नाही. आम्ही हेच सांगतो की कसलीच टंचाई नाही आहे, अननेसेसरी पॅनिक बाईंग करू नका. आता ते राशनिंग करण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मी मागच्या सांगितलेलं आहे की एक जे आर गव्हर्नमेंटनी काढलेला आहे. त्याच्यामध्ये कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, FDA प्रशासन, ऑइल कंपनीचे OMC, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे सगळे प्रतिनिधी, त्यांना सगळ्यांना कमिटी करून कोणत्या कॅटेगरीला कशा प्रकारे द्यायचं. डोमेस्टिकला 100% म्हटलेलं आहे, कुठेच कट लावले नाही. कमर्शियलमध्ये 50%, इंडस्ट्रीसाठी 50% ते कट लावलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमची कमिटी आहे ते रिव्ह्यू आपण घेत असतो. म्हणजे एकच विनंती आहे की आत्ताही अननेसेसरी जिथे तुम्हाला 1 लिटर लागते तिथं टँक फुल कमी करत आहे. तुम्हाला वाटतं की संपून जाईल, त्यामुळे पॅनिक करण्याची कसलीच गरज नाही आहे. गव्हर्नमेंट कमिटेड आहे, ऍडमिनिस्ट्रेशन पण लक्ष देऊन आहे. आमच्या डेली बेसिसवर आमच्या मिटिंग्स होत आहे. आम्ही व्हॉट्सअपवरही आम्ही अलर्ट आहोत. आमच्याकडे इनपुट जे इंटेलिजन्स त्याच्यामध्ये पण आम्हाला अलर्ट आहे पोलिसांमार्फत. त्यामुळे कसलंच पॅनिक बाईंग करण्याची नागरिकांना गरज नाही. पेट्रोल, डिझेल, गॅस व इतर ऊर्जेबाबत केंद्र शासन तसेच राज्य सरकारकडूनही यापूर्वीच स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने विविध अत्यावश्यक बाबींच्या संनियंत्रणासाठी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांनी पॅनिक होऊ नये, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. अत्यावश्यक सेवेबाबत चुकीच्या अफवा पसरविणाऱ्यांबद्दल अथवा यात अडथळा आणणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी यावेळी स्पष्ट केले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.